नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात एकूण 23,40,000हून अधिक मतदार, 2,691 केंद्रांवर होणार मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीनं बेदखल केल्यानं आरपीआय पक्ष आक्रमक, जिल्ह्यात महायुती विरोधात काम करण्याचा निर्णय। महायुती सरकारनं वाढवलेल्या महागाईनं सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल, गगनबावडा तालुक्यातील निवडेतील सभेत आमदार सतेज पाटील यांची टीका। कळंबा तलाव आणि जयंती गोमती नदी प्रदूषण प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं घेतली दखल, महाराष्ट्र शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेला बजावली नोटीस। आणि वाहनांना HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना होणार दंड, 18 फेब्रुवारीपासून कारवाईचे परिवहन विभागाचे आदेश। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत। महायुती सरकारनं वाढवलेल्या महागाईनं सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलंय। सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करणाऱ्या या महायुतीला धडा शिकवण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय। गगनबावडा तालुक्यातील निवडे गावात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। काँग्रेसच्या तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सोनाली पाटील, तिसंगी पंचायत समितीचे उमेदवार अमर कांबळे आणि असंडोली पंचायत समितीचे उमेदवार छाया देसाई यांच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देशातील कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप केला। बेरोजगारी, खतांचे वाढते दर, शेतमालाला हमीभाव नाही या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतायत। भविष्यात 15 ते 20% वीज दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे। गगनबावड्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचं अर्थकारण बदललं असून तालुक्याच्या विकासासाठी अनेक कामं केली असल्याचं त्यांनी सांगितलं। महायुतीनं जिल्ह्यात मला घेरण्याचं काम केलं, मात्र सर्वसामान्य जनता आणि त्यांचा विश्वास माझ्यासोबत कायम असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी गगनबावड्यातील सर्वसामान्य माणसाची नाळ आमदार सतेज पाटील यांच्याशी जोडली असल्याचं सांगितलं। त्यांच्यावर विश्वास ठेवून आजच्या सभेला झालेल्या गर्दीचा उच्चांक पाहता तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उमेदवार सोनाली पाटील यांनी यावेळी बोलताना एक शिक्षित उमेदवार मतदारसंघाचा विकास कसा करू शकतो हे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवू अशी ग्वाही दिली। याप्रसंगी भगवान पाटील, मानसिंग पाटील, बंकट थोडगे, उमेदवार अमर कांबळे, छाया देसाई यांनीही मनोगतं व्यक्त केली। या सभेला बजरंग पाटील, BD कोटकर, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, बाजीराव पाटील, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, बाळू कांबळे, सुभाष पाटील, संजीव पाटील, रामा जाधव, बयाजी शेळगे, दगडू जाधव, प्रकाश देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वेतवडे फाटा ते निवडेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार हे मुंबईतून निश्चित होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छुकांची नावं बंद लिफाफ्यातून पाठवण्यात आली आहेत। मुख्यमंत्र्यांचा निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्या 6 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे। इचलकरंजी महानगरपालिकेत महायुतीनं 47 जागांवर विजय मिळवलाय। यामध्ये भाजपनं 43 जागा, शिंदेंच्या सेनेला 3 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केवळ 1 जागा मिळवली आहे। काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या शिवशाहू आघाडीला 17 जागा मिळाल्यात। इचलकरंजीचं महापौर पद OBC प्रवर्गासाठी आरक्षित झालंय। इचलकरंजी शहराचा पहिला महापौर होण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्यानं नेत्यांसमोर निवडीचा पेच निर्माण झालाय। आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन
महापौर पदाची नावं बंद लिफाफ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मंत्री चंद्रकांत पाटील इचलकरंजीत 6 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या महापौर पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. बंद लिफाफ्यात उदय धातुंडे, अभिषेक वाळवेकर, राजू बोंद्रे, तानाजी पवार, प्रदीप धोत्रे, रूपा बुगड, ध्रुवती दळवाई यांची नावं असल्याचं समजतंय. यातील कुणाच्या हातात महानगरपालिकेच्या चाव्या मिळणार, कोण पहिला महापौर होणार हे उद्या स्पष्ट होईल. तसंच उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पक्षश्रेष्ठींनी महापौर पदाच्या उमेदवाराचं नाव घोषित केल्यानंतर 7 फेब्रुवारीला आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यात येणार आहे. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना कुरुंदवाड पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी याचा निषेध केलाय. उदय पाटील यांनी ही नोटीस राजकीय षडयंत्राचा भाग असून कार्यकर्त्यांनी संयम बाळगून निवडणूक शांततेत पार पाडावी असं आवाहन केलंय. शिरोळ तालुक्यातील आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आणि काँग्रेसचे युवा नेते उदय पाटील यांच्या पत्नी राधा उर्फ दीपाली उदय पाटील या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. दरम्यान निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना कुरुंदवाड पोलिसांनी मागील एका गुन्ह्यात उदय पाटील यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी उदय पाटील यांच्या घरासमोर एकत्र येत उदय पाटील म्हणजेच आम्ही आणि आम्ही म्हणजेच उदय पाटील अशा भावना व्यक्त करत अधिक जोमानं प्रचार करू असं सांगितलं. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी रडीचा डाव खेळत आहेत आणि येणाऱ्या 9 तारखेला आपला सर्वांचा विजय, आपण 9 तारखेला गुलाल लावू. आणि सर्वांना एवढं सांगतो की सर्वांनी शांततेत राहून आपण कायद्याचं पालन करून आपण योग्य रीतीनं, आणि उदय भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहे आणि आम्ही एक दिलानं सर्वजण लढूया राहूया. आणि कुठल्याही परिस्थितीत सुरेश पाटील कुठे गेले आपण रिक्षा सांगतो बांडोला आणि याला उदय पाटलांच्या मालकीला रणजितला ते टाकळी पंचायत समिती येते. पण यांनी रणजित साहेब असं आम्हाला गेम केलेत, त्याला मतदानामध्ये उत्तर देऊया. प्रत्येकानं परत विनंती करतो मी सगळ्यांना. आणि शक्यतो उत्तम कांबळे आमचे जे दानवारचे मायापानाचा सगळे आले त्यांना विनंती करतो, काळजी मना ना. उदय तुम्ही समजा काही अडचण आलं तर तुम्ही इथं या, इथं 24 तास दार उघडा आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया देताना चुकीच्या पद्धतीनं हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला. कार्यकर्त्यांनी संयम बाळगून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता निवडणूक शांततेत पार पाडावी असं आवाहन उदय पाटील आणि उमेदवार दीपाली पाटील यांनी केलंय. मला या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व लोकांना एक नम्रतेनं सांगायचं आहे की हा जो काल माझ्यावरती हद्दपारीचा षडयंत्र केला गेला, हे षडयंत्र फक्त समोर त्यांचा निकाल लक्षात घेऊन हा निकाल हा आमचा आहे हे लक्षात आल्यानंतर माझ्यावरती हे केलेलं पोलीस यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे. त्यांनी मला ह्या दत्तवाड गावातून हद्दपार करतील, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून हद्दपार करतील, या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करतील. पण मला एवढंच ह्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की मला ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा या गोरगरीब जनतेच्या मनातून हद्दपार करू शकत नाहीत. कारण का म्हणजे एवढं लोकांचं प्रेम बघून, हे सगळं बघून त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन गेलेली आहे, सरकलेली आहे. म्हणून हे सगळं केलेलं षडयंत्र आहे. माझं दत्तवाड जिल्हा परिषद कोणीही ह्याचं कायदा सुव्यवस्था मोडायचं नाही आहे. आपण संविधान मानणारे लोक आहोत. संविधानानं, कायद्यानं माझं पूर्ण या कायद्यावरती विश्वास आहे. न्याय आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपला निकाल, मला हद्दपार केलं म्हणून काय बदलणार नाही. निकाल हो 100% आमचाच आहे आणि आमचाच राहणार. तमाम मायबापांना माझी एकच विनंती आहे, मला महाविकास आघाडीतून मला जेव्हा तिकीट मिळाली तेव्हापासून हा षडयंत्र रचलेला आहे. हा काही राजकारणाच्या उद्देशानं त्यांना बाहेर काढण्याचा त्यांचा उद्देशच आहे. त्यामुळे हे
राजकारण सगळं करत आहे. जे काही मुद्दाम करत आहे त्याचा गुलाल आपल्या सर्वांनी लावायचा आहे. मला एकच जाताना सांगायचं आहे, वाऱ्यात दिवे लावणारे माणसं आहेत आपण, आणि त्या दिव्याला तव्यात ठेवण्यासाठी तमाम दत्तवाड मतदारसंघातील लोकांना आडोसा लावणे आणि दत्तवाड मतदारसंघाचा गुलाल लावणे आणि त्या दिव्याचा लक्ख प्रकाश करणे ही एकच विनंती आहे. दीपाली पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उदय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस उमेदवारांच्या पतीला हद्दपारीची नोटीस पाठवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून या नोटीसमुळे दीपाली पाटील आणि उदय पाटील यांच्या बाजूनं सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय. भादोलेत चोरट्यानं चक्क पोलीस कर्मचाऱ्याचाच बंगला फोडलाय. चोरट्यांनी घरातील 25 लाख रुपये किमतीचे 21 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. आज पहाटे हा प्रकार उघडकीला आला. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या वाठार रस्त्यावर सोनाई नावाच्या बंगल्यात कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी सोमनाथ लखू माने हे पत्नीसह राहतात. माने हे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी होमगार्डनं आणण्यासाठी बुधवारी जालना इथं गेले होते. ते जालना इथं गेल्यानं त्यांची पत्नी घर बंद करून रेंदाळ इथं माहेरी गेल्या होत्या. या संधीचा फायदा उठवत चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. बंद तिजोरी उचकटून तिजोरीतील सोन्याच्या 2 चेन, नेकलेस, लक्ष्मीहार, गंठण, कानातील रिंगा, राणीहार, बांगड्या, अंगठ्या असा सुमारे 25 लाख रुपये किमतीचं 21 तोळे सोनं आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. आज पहाटे माने हे घरी परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी पेठवडगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन थांबलं. चोरट्यांनी पोलिसाच्या घरातच चोरी केल्यानं खळबळ उडाली आहे. राजकारण म्हणजे पैसेवाल्यांचा खेळ नाही, तर सर्वसामान्यांचा आहे. पैशांपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. विकास हवा असेल तर शिवसेनेचा धनुष्यबाण हाच पर्याय असून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केलं. ते राधानगरी इथं बोलत होते. राधानगरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपक शेट्टी, राधानगरी पंचायत समिती गणाचे उमेदवार शिल्पा पाटील आणि फेजिवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार अंकुश पाटील यांच्या प्रचारार्थ राधानगरीत प्रचार रॅली आणि सभा घेण्यात आली. या सभेला शिवसेनेसह विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी सुप्रिया साळुखे, सुधाकर साळुखे, मनसेचे राजेंद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राजकारण म्हणजे पैसेवाल्यांचा खेळ नाही, तर सर्वसामान्यांचा आहे. पैशापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. त्यांनी विकास हवा असेल तर शिवसेनेचा धनुष्यबाण हाच पर्याय आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला माणूस असणं गरजेचं असल्याचं सांगितलं. पर्यटन विकास, माळेवाडी बोटिंग प्रकल्प, MTDC समोरील पूल, दूधगंगा धरणावरील वृंदावन गार्डन यासह राधानगरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी ही निवडणूक टीकेवर नाही तर विकासावर जिंकायची असून पर्यटन आणि इतर विकासकामं नामदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालीच शक्य असल्याचं सांगितलं. शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुधाकर साळुखे यांनी बाहेरून आलेल्यांकडून होणाऱ्या मानहानीला कंटाळून मी प्रवेश केल्याचं सांगितलं. उमेदवार दीपक शेट्टी यांनी ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी असल्याचं सांगितलं. तरुणांना रोजगार, महिलांना आधार, पर्यटन उद्योगात वाढ, त्यासाठी शाश्वत उपाययोजना करणं म्हणजेच विकास असून जनतेला समृद्ध करणं हेच माझं व्हिजन असल्याचं सांगितलं. यावेळी शशिकांत बैलकर, अनिल बडदारे, तानाजी चौगले, विजय मोहिते, संदीप चौगले यांचीही भाषणं झाली. सभेला उपमहापौर अक्षय जरग, अभिजित खतकर, संग्राम पाटील, मंगेश चौगले, महेश अडसूळ, मयूर पोवार, संतोष पाटील, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
कळंबा तलाव आणि जयंती गोमती नदी प्रदूषण प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दखल घेतली आहे. कोल्हापुरातले नागरिक सागर घोरपडे यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्किट बेंचमध्ये प्राथमिक सुनावणी झाली. प्रदूषणामुळे जयंती नदीकाठी असलेल्या प्राचीन मंदिरांच्या अस्तित्वावर आणि पावित्र्यावर धोका आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं महाराष्ट्र शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी ठेवली आहे. कोल्हापूर शहरानजीकच्या कळंबा तलावासह जयंती गोमती नद्यांच्या प्रदूषणाविरोधात कोल्हापुरातले नागरिक सागर घोरपडे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. कोल्हापूर महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध सांडपाणी, गटारांचं पाणी आणि ड्रेनेज थेट जयंती नदीत सोडतंय. तसंच तलावानजीकच्या हॉटेलमधील पाणीही कळंबा तलावात सोडलं जातंय. यामुळं नद्यांच्या प्रदूषणात भर पडली आहे. जयंती आणि गोमती या नद्या न राहता नाला बनवल्या गेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झालाय. त्याचबरोबर जयंती नदीकाठी असलेल्या कात्यायनी महादेव मंदिर, हनुमान मंदिर, रामानंद नगर, रेणुकादेवी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर आणि फुलगुलेश्वर मंदिर या प्राचीन मंदिरांच्या अस्तित्वावर आणि पावित्र्यावर धोका निर्माण झाल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आलाय. सर्किट बेंचमध्ये नुकतीच पिटिशनर म्हणून ॲडव्होकेट सागर घोरपडे यांच्या वतीनं आम्ही एक पिटिशन दाखल केलेलं आहे, PIL दाखल केलेलं आहे. PILचं थोडक्यात स्वरूप सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या कळंबा तलावापासून किंवा कात्यायनी नदी देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या अमृतकुंडापासून जन्म होणारी जयंती आणि गोमती नदी ज्या आहेत, त्या गोमती आणि जयंती नदीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ड्रेनेज सोडल्या जातात त्याच्यामुळं मानवी जीवन, प्राणी जीवन, त्याचप्रमाणे जे काय जलचरांचं जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरीनं या जयंती आणि गोमतीच्या नदीच्या पात्रामध्ये हिंदू धर्माची विविध पवित्र मंदिरं आहेत आणि ती पवित्र मंदिरं सध्या सांडपाण्यामध्ये जातात, गटारीमध्ये चाललेली आहेत आणि त्याच्यामुळं मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं एक एन्व्हायरमेंटल इश्यू आणि दुसरीकडे डिग्रेडेशन ऑफ टेम्पल्स अँड डिग्रेडेशन ऑफ हिंदू कल्चर, डिसऑनरिंग ऑफ हिंदू कल्चर असा हा विषय त्याच्यामध्ये केलेला आहे. मुख्यत्वानं हे जे पिटिशन दाखल केलं, PIL जे दाखल केलेलं आहे ते बेसिकली कोल्हापूरचा पवित्र ग्रंथ जो आहे 150 वर्षापूर्वी जो लिहिलेला करवीर महात्म्य, त्या ग्रंथाचा आधार घेऊन त्या ग्रंथामध्ये जयंती आणि गोमती हे नदी असल्याचा उल्लेख आहे आणि कोल्हापूरच्या मंदिरांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याचं जे काय महत्त्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते घेतलेलं आहे. त्याच या याचिकेची सर्किट बेंचनं दखल घेतली आहे. आज झालेल्या प्राथमिक सुनावणीत महाराष्ट्र शासन, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी ठेवली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचं 90वे स्थापना वर्ष आणि महाशिवरात्रीच्या निमित्त कोल्हापूर सेवा केंद्रातर्फे आयोजित भव्य महाशिवरात्री महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. कसबा बावडा इथल्या श्रीराम सोसायटीच्या सभागृहात नारीच शिवशक्ती या विषयाला प्राधान्य देत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचं 90वे स्थापना वर्ष आणि महाशिवरात्रीच्या निमित्त कोल्हापूर सेवा केंद्रातर्फे आयोजित भव्य महाशिवरात्री महोत्सवाचा शुभारंभ बावडा इथल्या श्रीराम सोसायटीच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नारीच शिवशक्ती हे ब्रीदवाक्य घेऊन याचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन राजकीय, वैद्यकीय, प्रशासकीय, व्यापार, सुरक्षा, समाजसेवा अशा 20 विविध क्षेत्रातील नारी शक्तीद्वारे करण्यात आलं. यावेळी DY पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी D पाटील, न्यायाधीश विनया गिराम, पोलीस निरीक्षक नंदिनी मोहिते, तायक्वांदो प्रशिक्षिका अर्चना बराले, नूतन नगरसेविका रुपाली पोवार, पुष्पा नरुटे, स्वाती येवलुजे, कॉटन किंगच्या जनरल सेक्रेटरी आशादेवी इंगळे, अशोकराव माने इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर संगीता चौगुले आदींनी 90 ज्योती प्रज्वलित केल्या. यावेळी बोलताना सुनीता बहनजी यांनी महाशिवरात्रीचं आध्यात्मिक महत्त्व विशद केलं. परमात्मा शिव कशाप्रकारे नारी शक्तीला जागृत करून विश्वकल्याण करतायत याबद्दल त्यांनी माहिती दिली. परमपिता शिव परमात्मा यांचा सत्य परिचय देऊन राजयोगाचा गहन अनुभव करून दिला.
ब्रह्माकुमारीच्या या उपक्रमाचं आणि महिला विभागातील संस्थेच्या कार्याचं आणि निस्वार्थ सेवाभावाचं अनेकांनी कौतुक केलं. या निमित्तानं नृत्य सादरीकरण यासह अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराराणी आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान महिला व्यक्तिमत्वांवर आधारित लघुनाटिकेचं सादरीकरण करण्यात आलं. या नृत्य आणि नाटिकेनं उपस्थितांची मनं जिंकली. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेकांना शिवप्रतिमा, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी अहोरात्र काम करत राहू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. करवीर तालुक्यातील कोगे इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील, वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे यांच्या प्रचारासाठी कोगे गावात प्रचार सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग डाफळे होते. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी अहोरात्र झटत राहू अशी ग्वाही दिली. कोणतंही पद नसताना कोट्यवधी रुपयांची गावातील विकासकामं करणारा डॉक्टर के.एन. पाटील जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला. आधी काम करून मगच ते मतदान मागण्यासाठी आले असून त्यांना जिल्हा परिषदेत पाठवा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. सत्तेतल्या लोकांना मतदानामधूनच जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील यांनी यावेळी बोलताना माझ्या राजकारणाची सुरुवात कोगे गावातून झाली असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत वारकरी संप्रदायासाठी एन.ए. प्रॉपर्टीमधील 3 गुंठे जागा, सडोली दुमालामधील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, सावरवाडीमध्ये शाळा आणि रस्ता अशी कामं केली असल्याचं सांगितलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, मॉब बॉईज ग्रुप, वारकरी संप्रदाय मंडळ, महिला भजनी मंडळ, जय शिवराय तरुण मंडळ आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. या सभेला तंटामुक्त गाव समितीचे सदस्य सर्जेराव घराळ, बबन रानगे, किरण पाटील, उदयानी साळुंखे, सरिता सासणे, धनंजय खाडे, संभाजी पाटील, D.R. बुडके, बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कसबा वाळवे मतदारसंघात शिवसेनेचं भक्कम संघटन आणि विकास कामांच्या जोरावर आगामी निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा ठाम विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कसबा वाळवे इथं प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसबा वाळवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अरुण जाधव, कसबा वाळवे पंचायत समिती गणाचे उमेदवार मंगल कांबळे आणि तुरंबे पंचायत समिती गणाच्या उमेदवार संजीवनी देवर्डेकर यांच्या प्रचारार्थ कसबा वाळवे इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच वनिता पाटील होत्या. यावेळी बारडवाडी, पालकरवाडी आणि तिटवेतील राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत शिवसेना उमेदवारांना पाठिंबा दिला. याप्रसंगी नामदार प्रकाश आंबेडकर यांनी वाळवे हे सुशिक्षित आणि राजकीय जाण असलेलं गाव आहे. आम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं तेव्हा वाळवेकरांनी मोठी रॅली काढत आमच्या पाठीशी ठाम उभं राहत मताधिक्य दिल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, PM किसानसोबत नमो शेतकरी योजना राबवण्यात आल्या. या मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांवर अभूतपूर्व विकास झालाय. सर्व प्रश्न आणि विकास कामांची जबाबदारी आमच्यावर सोडा. आमच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं. अरुण जाधव यांच्यासह आमच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास विकासासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन नामदार आंबेडकर यांनी दिलं. वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या गावागावामध्ये, वाडी वस्तीमध्ये अतिशय सक्षमपणानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं शिवसेनेचा भक्कम गट आपण सगळ्यांनी तयार केला. या भक्कम गटाच्या जोरावरती ही निवडणूक आपण जिंकायला निघालो. या निवडणुकीमध्ये एका बाजूला आपण सगळेजण विकास कामाचा अजेंडा घेऊन निघालोय. विकास कामाच्या अजेंड्याबरोबर आपण सगळेजण भविष्य काळातल्या राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी अरुणरावजी जाधव असतील, आमच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या देवर्डेकर वहिनी असतील किंवा या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मंगल शिवाजी कांबळे असतील, यांच्या निमित्ताने या मतदारसंघातल्या सगळ्या विकासाची जबाबदारी
यांच्या निमित्ताने या मतदारसंघातल्या सगळ्या कामाची जबाबदारी घेऊन आपण सगळेजण काम करावं अशा पद्धतीचा निर्धार करून आपण सगळेजण कामाला लागलो. जिल्हा परिषदेचे उमेदवार अरुण जाधव यांनी सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याचं सांगितलं. सभेत बळीराम वारके, निर्मला भांदिगरे, अशोक पालकर, माजी सैनिक युवराज पोवार यांनीही मनोगत व्यक्त केली. सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, श्रीकांत साळुखे, अशोकराव फराकटे, मानसिंग पाटील, संग्राम पाताडे, अरविंद पाटील, नंदू अबदार, वसंत बारड, बळवंत बारड, संभाजी देसाई, नईम अत्तार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी जिल्हा परिषद आणि तिसंगी असंडोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. घरोघरी जाऊन ते मतदारांशी संवाद साधतायत. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी जिल्हा परिषद आणि तिसंगी असंडोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप शिवसेनेत थेट लढत होणार आहे. तिसंगी जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून सोनाली पाटील, तिसंगी पंचायत समितीसाठी अमर कांबळे, असंडोली पंचायत समितीसाठी छाया देसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत या उमेदवारांनी प्रचारात महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. भारी प्रतिसाद मिळतोय लोकांच्याकडून. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव पण सांगायला लागत नाही. मला लगेच लोक ओळखतात आणि एक नंबर प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त लोक म्हणजे भरपूर गावामधून देखील आम्हाला जाहीर पाठिंबा देखील मिळालेला आहे. उमेदवार सोनाली पाटील, अमर कांबळे आणि छाया देसाई यांनी पदयात्रा, घर ते घर भेटी, सभा या माध्यमातून मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवली आहे. या तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केलाय. वारणा खोऱ्याला संघर्षाचा इतिहास आहे, तो दाखवून देण्याची वेळ आली आहे. सामान्य माणूस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाठवून इतिहास घडवा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. घुणकी जिल्हा परिषद मतदार आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथं आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार संगीता कुंभार, घुणकी पंचायत समितीच्या संगीता पाटील आणि नवे पारगाव पंचायत समितीचे उमेदवार भारत पाटील यांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भारत अमेरिका व्यापारी करारावरून महायुतीवर निशाणा साधला. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होणार असून भारत देश अमेरिकेपुढे झुकल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. की आता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचा निर्णय केंद्र शासनानं काल घेतला. आज सकाळी अमेरिकेबरोबर जो करार केला त्यामध्ये आता तिथला शेतीपूरक सगळ्या गोष्टी आता भारतामध्ये आणण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे मला काळजी वाटते की या जिल्ह्याच्या राजकारणावर, या जिल्ह्याच्या अर्थकारणावर त्याचा प्रचंड परिणाम होणार. कारण की या जिल्ह्याचं अर्थकारण चालतं ते साखरेवर चालतं आणि दुधावर या ठिकाणी चालतं. महाराष्ट्राला 25% दूध पुरवठा करणारा हा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये दर 15 जो पैसा खेळतो तो या दुधाच्या आणि ऊसाच्या माध्यमातून या ठिकाणी खेळतो. आज या अमेरिकेच्या कराराच्या माध्यमातून उद्या आमच्या शेतकऱ्यापुढे काय अडचणी येतील याची कल्पना आपण करू शकणार नाही, अशी अवस्था आता निर्माण झाली. एक दबावाच्या राजकारणातून आज भारत देश हा अमेरिकेपुढे झुकलेला आहे अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. हिंदुत्व आम्ही देखील या ठिकाणी म्हणतो. मी देखील 35 वर्ष रामनवमी करतो, परंतु कधी फोटो टाकला नाही, कारण की राम आमच्या हृदयात आहे. तर फेसबुकवर अक्षर टाकण्यासाठी या ठिकाणी आम्ही हनुमान जयंती केली. मी कसबा वड्याचं ग्रामदेवत हनुमानाचं मंदिर या ठिकाणी बांधलं. हिंदुत्व आम्ही देखील मानतो. दर शनिवारी घरातनं बाहेर पडलो की हनुमानाचं दर्शन घेतो आणि मी बावड्यातनं बाहेर पडतो. आम्हाला या भाजपच्या लोकांनी हिंदुत्व शिकवण्याची या ठिकाणी गरज नाही. वारणा खोऱ्याला संघर्षाचा इतिहास आहे, तो दाखवून देण्याची वेळ आली आहे. सामान्य माणूस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाठवून इतिहास घडवा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. एखाद्या सामान्य कुटुंबातला जिल्हा परिषद सदस्य
जाऊन द्या एखाद्या सर्वसामान्य पंचायत समितीचा सदस्य या ठिकाणी दाखवून द्या इतिहास. या वारणा खोऱ्याला एक इतिहास आहे, या वारणा काठच्या नदीला एक इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास या वारणा खोऱ्याला अनेक वर्षाचा आहे. आता वेळ आलेली आहे पुन्हा संघर्ष करायचा, तो सर्वसामान्यांसाठी संघर्ष करायची वेळ आता पुन्हा आलेली आहे. सामान्यातला माणूस या जिल्हा परिषद मध्ये पोहोचला पाहिजे, पंचायत समितीमध्ये पोहोचला पाहिजे आणि इतिहास घडवा. या वारणा खोऱ्याचा जो इतिहास आहे संघर्षाचा, लढाईचा, तो इतिहास येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला घडवावा लागेल हे सांगण्यासाठी मी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहे. राजू शेट्टी यांनी दिल्लीत आणि राज्यात जरी तुमचं सरकार असलं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत तुमचं सरकार येणार नाही असं सांगत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीचाच कब्जा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही लोक म्हणतील की निवडून हे आल्यावर यांचं सरकार कुठं आहे, दिल्लीत आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे. अरे पण जिल्हा परिषद तुमचं कुठे येणार आहे? एकूण 4-5 दिवसातलं जर वातावरण बघितलं, कण बघितला तर हे एकदम मागे पडलेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे काही निवडून येत नाही. जिल्हा परिषदेवर कब्जा हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी खोटं कधीच बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. रेटून तर अजिबात बोलत नाही, जे आहे ते बोलतो. ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा शेंडगे आणि शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय. सभेला माजी आमदार राजूबाबा आवळे, आनंदराव पाटील, राजवर्धन पाटील, केशव जाधव, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, जयसिंग कुरणे, HP पाटील, सागर मोहिते, नवनाथ पाटील, विलास जाधव, नामदेव गिरी, धीरज पवार, मच्छिंद्र पाटील, धनाजी पाटील, बाजीराव पाटील, सुहास पाटील, प्रल्हाद पाटील, माजी सभापती अक्काताई पाटील, अमित घोरवडे, रमेश पाटोळे, नितीन जाधव यांच्यासह हातकणंगले तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उच्च प्रतीची मिठाई आणि नमकीनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बिग मिश्रा पेढे कंपनीची उत्पादनं आता कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला नागाळ पार्कमध्ये कंपनीच्या भव्य फॅक्टरी आउटलेटचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बिग मिश्रा पेढे कंपनीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. 150 वर्षांची परंपरा असणाऱ्या बिग मिश्रा पेढे यांचे भव्य फॅक्टरी आउटलेट 8 फेब्रुवारीला कोल्हापुरात सुरू होत आहे. 150 वर्षांपूर्वी पंडित अवध बिहारी मिश्रा यांनी धारवाड इथं या पेढ्याची सुरुवात केली होती. बिग मिश्राच्या व्यवसायाचं वटवृक्षात रूपांतर होऊन त्याच्या देशभरात 252 शाखा असून कोल्हापुरात 253वी शाखा सुरू होतीये. बिग मिश्रा धारवाडी पेढ्याला GI मानांकन सुद्धा प्राप्त झालंय अशी माहिती बिग मिश्रा पेढे कंपनीचे व्यवस्थापक श्रीधर बोरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. बिग मिश्राच्या फॅक्टरीत सध्या फक्त पेढेच नाही तर मिठाई, नमकीन, बेकरी, मसाले पदार्थ, केक असे 500हून अधिक पदार्थ तयार केले जातात. 8 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता कोल्हापूर फॅक्टरी आउटलेटचं उद्घाटन दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते तर बिग मिश्रा कंपनीचे प्रमुख संजय मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोल्हापुरातील नागाळ पार्कमधील बालाजी गार्डनजवळ 5000 स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक फॅक्टरी आउटलेटमध्ये विविध प्रकारची आणि उच्च दर्जाची मिठाई, नमकीन अतिशय माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे लहान व्यावसायिक, बेकरी उत्पादक, हॉटेल व्यावसायिक यांना 1000 ते 2000 रुपयांच्या खरेदीवर 20%, 2000 ते 10,000 रुपयांच्या खरेदीवर 25% तर 10,000च्या वरील खरेदीवर 30% सूट देण्यात येणार आहे. नफा मिळवणं नव्हे तर ग्राहकांना उच्च दर्जाची आणि ताजी मिठाई अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देणं हाच उद्देश घेऊन बिग मिश्रा पेढे कंपनी गेल्या 150 वर्षांपासून ग्राहक सेवेत आहे. बिग मिश्रा पेढे फॅक्टरी आउटलेटमुळं कोल्हापूरकरांना नामांकित ब्रँडची मिठाई थेट उत्पादकांकडून परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे. या पत्रकार बैठकीला विष्णू भांडगे, अक्षय पाटील, ज्ञानदेव पाटील आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील जनतेच्या ताकदीवरच जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष बसवणार असा ठाम विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. निगवे दुमाला इथं काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील, शिये पंचायत समितीचे उमेदवार उमा पाटील आणि निगवेदुमाला पंचायत समितीचे उमेदवार साक्षी कुंभार यांच्या प्रचारार्थ निगवेदुमाला इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी करवीर मतदारसंघानं माझ्या राजकारणाला आकार दिल्याचं सांगितलं. या तालुक्यामुळं माझी राज्यभरात ओळख झाली. भविष्यातही करवीर तालुक्यातील नागरिक लढण्यासाठी मला असंच पाठबळ देतील असा विश्वास आहे. या निवडणुकांमुळं आपल्या प्रेमाच्या जोरावर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष बसवणार असा ठाम विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महापालिकेमध्ये थोडं मागं पडलं असतो तर येणाऱ्या 9 तारखेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचाच करणार हे आपल्याला जाहीरपणे मी या ठिकाणी करतो. जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचाच मी या ठिकाणी करणार. यावेळी तिन्ही उमेदवारांनी मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत या निवडणुकीत विजयी करण्याचं आवाहन केलं. सभेला मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तुमच्या वाहनाला तुम्ही HSR प्लेट बसवली आहे का? नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण वाहनांना HSR प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांकडून 18 फेब्रुवारीपासून 1,000 रुपये दंड वसूल करण्याचा इशारा परिवहन विभागानं दिलाय. वाहनांच्या सुरक्षेसाठी बंधनकारक असलेल्या SSR नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागानं 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता अंतिम मुदतवाढ संपून महिना उलटल्यानंतर परिवहन विभाग कारवाईच्या तयारीत आहे. ज्या वाहनधारकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नवीन नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे मात्र अद्याप नंबर प्लेट बसवलेली नाही अशा वाहनधारकांना परिवहन विभाग आणखी 15 दिवसांची मुदत देणार आहे. ज्यांनी वेळेत नोंदणी केली आहे त्यांना संधी मिळणं गरजेचं असल्याचं परिवहन विभागाचं म्हणणं आहे. त्यामुळं 17 फेब्रुवारीपर्यंत परिवहन विभाग कोणतीच कारवाई करणार नाही. मात्र 18 फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांकडून 1,000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. यावेळी होणाऱ्या वाहन तपासणीत केवळ नंबर प्लेटच नाही तर कागदपत्रांचीही तपासणी केली जाणार आहे. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. बिहार निवडणुकीला जनसुराज पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. सरकारनं आदर्श आचारसंहितेदरम्यान केवळ 25 ते 35 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप. PM मोदी संसदेत आले असते तर अनुचित प्रकार घडला असता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी. सोशल मीडियावरील कठोर टीकेवर आता थेट अटक नाही. यांत्रिकी पद्धतीनं थेट गुन्हे दाखल न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. काँग्रेसने एकमेव गड जिंकलेल्या लातूरच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे. पुणे जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळालेली नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्त्वाचं विधान. वाठार इथं दुचाकी दुरुस्तीचं गॅरेज आणि जेंट्स पार्लर या 2 दुकानांना आज सकाळी आग लागली. या आगीत दोन्ही दुकानं भस्मसात होऊन सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या सीता वाईन्स शेजारी सुरेश यशवंत गायकवाड यांचे 2 दुकान गाळे आहेत. त्यातील एका गाळ्यात वाठार इथल्या विजय तुकाराम शिर्के यांचं बाबा गॅरेज नावानं 2 व्हीलर दुरुस्तीचं गॅरेज आहे. तर शेजारचा गाळा जेंट्स पार्लरसाठी भाड्यानं दिलाय. आज सकाळी 8:30च्या सुमारास गायकवाड यांनी गाळ्यालगत पडलेला कचरा आणि ऑइलमध्ये खराब झालेली कपडे एकत्र करून जाळत होते. त्याचवेळी ऑइलच्या कापडामुळं आग भडकली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण करत गॅरेज आणि जेंट्स पार्लरला कवेत घेतलं.
आगीत दुरुस्तीसाठी दिलेली दुचाकी जळून खाक झाली. तसंच ऑइल डब्बे, इतर साहित्यही जळालं. तसंच पार्लरमधील सर्व फर्निचर आणि इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच प्रकाश कांबळे, विजय शिर्के, अथर्व शिर्के, दत्तात्रय शिर्के, गणेश कुंभार, दादासो दबडे, योगेश दबडे, गणेश क्षीरसागर, दत्ता कांबळे, अतुल देसाई यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि तालुका पंचायत 136 गणांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 23,40,000हून अधिक आहे. यासाठी 2,691 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 14,000हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. ज्या शाळेतील सर्व शिक्षकांना मतदानाचं काम देण्यात आलंय अशा शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. तर ज्या शाळेतील काही शिक्षकांना मतदानाचं काम देण्यात आलंय अशा शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 9 तारखेला निकाल लागणार आहे. तब्बल 9.5 वर्षांनी ही निवडणूक होतीये. जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241 तर तालुका पंचायतच्या 136 गणांसाठी 455 उमेदवार रिंगणात आहेत. आज निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठक घेत माहिती दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून एकूण 2,691 केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 11,87,203 पुरुष तर 11,52,909 स्त्री मतदार असे मिळून एकूण 23,40,199 मतदारसंख्या आहे. सर्वात जास्त मतदार असलेलं मतदान केंद्र पाचगाव विद्यामंदिर शांतीनगर असून या ठिकाणी 1,244 मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदारसंख्या असलेलं मतदान केंद्र भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी असून त्या ठिकाणी 32 मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 14,130 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. यासाठी एकूण 616 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना जी स्लीप देण्यात येते त्याचं काम 97% पूर्ण झालंय. दुबार मतदाराबद्दल यावेळी जास्त खबरदारी घेण्यात आली असून जिल्ह्यातील 41,173 दुबार मतदार संख्या आहे. यातील 3,167 जणांचे परिशिष्ट 1 भरून घेण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा दुबार मतदारांची कसून चौकशी केली जाणार आहे. जर दुबार मतदान करताना कुणी आढळलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी उद्या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यासाठी राखीव मतदान यंत्रासह 6,975 मतदान यंत्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी 1 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे. मात्र पट्टण कोडोली या केंद्रावर 2 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. ज्या शाळेतील सर्व शिक्षकांना मतदानाचं काम देण्यात आलंय अशा शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. तर ज्या शाळेतील काही शिक्षकांना मतदानाचं काम देण्यात आलंय अशा शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. 2017च्या निवडणुकीमध्ये 70.85% मतदान झालं होतं. यावर्षी याचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. जवळपास 23 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. तर माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना, ग्रामीण भागातील सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. कृपया आपण मतदान केंद्रावरती यावं आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावावा. प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील मतदानाची टक्केवारी ही आघाडीवरती राहिलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या हायेस्ट मतदानाच्या टक्केवारीचा रेकॉर्ड तसाच ठेवूया आणि सर्वांनी 100% मतदारांनी मतदान केंद्रावरती येऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाही सुदृढ होण्यासाठी सहभागी होऊया ही एक विनंती मी सर्वांना करतो. आणि याप्रसंगी त्यांनी ईव्हीएम मशीनचा डेमो सुद्धा दाखवला. यामध्ये पट्टण कोडोली मतदान केंद्र वगळता सर्व ठिकाणी एकाच बॅलेट युनिटवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर पट्टण कोडोली मतदान केंद्रासाठी 2 बॅलेट युनिटवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
गगनबावडा तालुक्यातील असळद जिल्हा परिषद तसंच असळद आणि धुंदवडे पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। या मतदारसंघातील त्यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। असळज जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसकडून संभाजी पाटणकर, असळज पंचायत समितीसाठी राजेश पाटील तर धुंदवडे पंचायत समितीसाठी शुभांगी संकपाळ निवडणूक रिंगणात आहेत। काँग्रेसच्या या तिन्ही उमेदवारांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झंझावाती प्रचार केला। आमदार सतेज पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार दिलाय। नेत्यांचं पाठबळ आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित आहे असा दावा उमेदवार संभाजी पाटणकर यांनी केला। प्रचार केला त्यावेळेला मला चांगला प्रतिसाद मिळाला की भरघोस अशी लोक आमच्याबरोबर पाठीमागे उभे राहिलेले आहेत, कारण या धामणी खोऱ्याचा प्रश्न बंटी साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि इतर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर लोकांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे। त्याच्यामुळं आमच्या इथं लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे। इथला असणारे कार्यकर्ते MG पाटील असेल किंवा धामणी खोऱ्यातील सर्वच कार्यकर्ते असतील, उदयप्पा असतील, सर्वच कार्यकर्ते असतील, त्यांनी भरपूर कामं या माध्यमातून केलेल्या आहेत, कारखान्याच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध केलेल्या आहेत। त्याच्यामुळं आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि विजय हा आमचा निश्चित आहे एवढी मी बघतो। संभाजी पाटणकर यांना जिल्हा परिषद कामाचा चांगला अनुभव आहे, तर राजेश पाटील आणि शुभांगी संकपाळ यांनीही आजपर्यंत विविध सामाजिक कामांमधील कामांच्या जोरावर मतदारांकडे कौल मागितलाय। शिरोळ तालुक्यातील टाकळी पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। छत्रपती ग्रुपचं सामाजिक कार्य हेच अविनाश पाटील यांच्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोददादा पाटील यांनी व्यक्त केलाय। शिरोळ तालुक्यातील टाकळी पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। या पंचायत समिती गणातील सैनिक टाकळी, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, नवे दानवाड, जुने दानवाड या गावात प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे। या निवडणुकीत आपल्याला मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रत्येक गावातील मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या मताधिक्यानं अविनाश पाटील निवडून येतील असा विश्वास छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी व्यक्त केलाय। छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षामध्ये 15 वर्षामध्ये बरीच कामं झालेत। त्याच्यामध्ये पूरकाळ असेल, अन्नधान्य पोचवण्यापासून, स्थलांतरांपासून ते जनावरांना चारा पोचवण्यापर्यंत छत्रपती ग्रुपनं मोठं व्यापक काम केलेलं आहे। कोरोना काळामध्ये ऑक्सिजन उपलब्ध करण्यापासून ते रेमडेसिवीर उपलब्ध करण्यापर्यंत मोठं काम छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून, आरोग्यमंत्री तत्कालीन तानाजी सावंत सरांच्या माध्यमातून दत्तवाडच्या आरोग्य केंद्राचा निधी वाढवण्यासाठीचा पाठपुरावा छत्रपती ग्रुपने केलेला आहे। खिद्रापूर पर्यटन क्षेत्र आहे, खिद्रापूर पर्यटन क्षेत्राच्या निमित्तानं आपल्याला आजूबाजूच्या परिसरातील गावांचा विकास आणि बाँड्रीवरचं दळणवळण वाढवता यावं यासाठीचं कामसुद्धा छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हावं आणि राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून आमदार आहेत, खासदार आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते नेहमीच म्हणत असतात की मी देणारा माणूस आहे, मी काम करणारा माणूस आहे, तुम्हाला जेवढं घेऊन जाता येईल सरकारमधून पाठपुरावा करून घेऊन जावा। तर त्यांच्या माध्यमातून भविष्यात कामं करण्यासाठी खासदार आहेत, आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, तरी आपल्याला आरोग्यमंत्रीसुद्धा आता आंबेडकर साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, तरी त्या सगळ्याच माध्यमातून आरोग्य असेल, लोकांच्या सुखसुविधा वाढवण्यासाठी कामं असतील, तर ही सर्व करण्यासाठी आपण उत्तरादेवी शिंदे सरकार आणि अविनाश पाटील सैनिक टाकळी पंचायत समिती आणि दत्तवाड पंचायत समिती या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढं मी आपणास आवाहन करतो। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार उत्तरादेवी विजित पाटील आणि दत्तवाड पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे हे उमेदवार देखील निवडून येतील असा विश्वास प्रमोद पाटील यांनी व्यक्त केलाय। पुरोगामी विचारांची पत्रकारिता टिकली पाहिजे यासाठी मूकनायक सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राचा आदर्श आजच्या पत्रकारांनी घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर जगन कराडे यांनी केलंय। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते। कृती फाउंडेशनच्या वतीनं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक वृत्तपत्र सुरू केलं होतं। त्यांनी सुरू केलेलं हे त्यांचं पहिलं वृत्तपत्र होतं। या वृत्तपत्रासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती। मूकनायकच्या वर्धापन दिनानिमित्त कृती फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर जगन कराडे यांनी आपले विचार मांडले।
डॉक्टर कराडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक या वृत्तपत्राचा उपयोग समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम म्हणून केल्याचं सांगितलं. पत्रकारितेचा वापर कोणत्याही पक्षीय दबावाखाली न करता सत्य, समता आणि न्याय या मूल्यांवर आधारित असावा. माध्यमांची भूमिका समाजाला जागृत करणारी असली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. पुरोगामी आणि विज्ञानवादी विचारांची पत्रकारिता आजच्या काळात अत्यंत आवश्यक असून ती टिकवली आणि जपली गेली पाहिजे. यासाठी मूकनायक सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राचा आदर्श आजच्या पत्रकारांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. प्रमोद हर्षवर्धन यांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा प्रामाणिकपणे पूर्ण कराव्यात, असं आवाहन केलं. यावेळी कृती फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. पन्हाळगडावरील एका खाजगी बंगल्यावर रखवालदार म्हणून काम करणाऱ्या रमेश धडेल यानं अनैतिक संबंधाच्या संशयावरून बुधवारी पत्नीचा डोक्यात चिरा घालून निर्घृण खून केला होता. पन्हाळा पोलिसांनी पती रमेश धडेल याला अटक केली आहे. आज त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मूळचे करवीर तालुक्यातील केर्ले इथले रमेश बाबूराव धडेल, त्यांची पत्नी कांचन रमेश धडेल हे गेल्या 30 वर्षांपासून कुटुंबासह पन्हाळ्यात राहत आहेत. गेल्या 4 वर्षांपासून धडेल हे किशोर चंदवाणी यांच्या बंगल्यावर रखवालीसह देखभालीचं काम करतायत. बंगल्याच्या पाठीमागील वॉचमन रूममध्ये ते आपल्या पत्नी, 2 मुली आणि एका मुलासह राहतात. रमेश हा नेहमी पत्नी कांचन यांना चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. बुधवारी सायंकाळी रमेशनं बंगल्याचे मालक येणार असल्यानं टेरेस स्वच्छ करण्यासाठी पत्नीला टेरेसवर जाण्यास सांगितलं. त्यानंतर बंगल्याचे सर्व दरवाजे बंद करून स्वतः टेरेसवर गेला. पत्नी काम करत असताना तिच्याशी भांडण सुरू केलं. वाद वाढताच रमेश धडेल यानं पत्नीचे डोकं टेरेसवरील भिंतीवर आपटलं. त्यानंतर चिरा उचलून तिच्या डोक्यात घातला. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारची लोक बंगल्याजवळ जमले, मात्र सर्वच दरवाजे बंद असल्यानं लोकांना टेरेसवर जाता आलं नाही. त्यानंतर नागरिकांनी पन्हाळा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर रमेशनं दरवाजा उघडला, मात्र वर्मी घाव बसल्यानं कांचन यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी रमेश धडेल याला अटक केली असून त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इचलकरंजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. या पदांसाठी आज शिवशाहू विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक 47 जागा जिंकून बहुमत मिळवलंय, तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीचे 17 नगरसेवक निवडून आलेत. या महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची उद्या शुक्रवारी निवड होणार आहे. शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज सादर केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवशाहू विकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. विरोधी गटानंही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिल्यानं निवडीतील रंगत वाढली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात एकूण 23,40,000हून अधिक मतदार, 2,691 केंद्रांवर होणार मतदान. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीनं बेदखल केल्यानं आरपीआय पक्ष आक्रमक, जिल्ह्यात महायुतीविरोधात काम करण्याचा निर्णय. महायुती सरकारनं वाढवलेल्या महागाईनं सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल, गगनबावडा तालुक्यातील निवडेतील सभेत आमदार सतेज पाटील यांची टीका. कळंबा तलाव आणि जयंती गोमती नदी प्रदूषण प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं घेतली दखल, महाराष्ट्र शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेला बजावली नोटीस. आणि वाहनांना HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना होणार दंड, 18 फेब्रुवारीपासून कारवाईचे परिवहन विभागाचे आदेश. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.